वर्ग पहिली, धडा आहे चौथा. धड्याचं नाव आहे चतुर हिराबाई. चला तर आज आपण चतुर हिराबाई या धड्याचे वाचन करणार आहोत. पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले, 2 बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. ही आहे माणिकची बायको, हा आहे माणिक आणि हे आहेत माणिकचे बैल. परंतु ह्या 2 बैलापैकी माणिकचा एक बैल हरवला आहे. मग पुढे काय होतं पहा. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, अहो, हा पहा आपला बैल, चोर सापडला. आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, हा बैल माझाच आहे. दोघे भांडू लागली. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. मग हिराबाईने काय केलं. हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले. चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. म्हणूनच धड्याचं नाव आहे चतुर हिराबाई. तिने आपल्या बैलाला कसं चतुराईने शोधलं, चोरापासून सोडवून घेतलं हे या पाठामध्ये सांगितलं आहे. असा चतुरपणा प्रत्येकातच असतो, फक्त तो दाखवावा लागतो.